दारू घेतली काय? देव दारू पिते. परफेक्ट कॅप्चर झाला. 5 ते 10 मिनिटांमध्ये. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर दुसरा दिवस पोहोचलो फायनली आम्ही रूम वर. आता रूम मस्त दिलाय मला, हे बघा या भारी आहे. आणि झोपायपाचा नाही आज काय विषय माहिती आहे का, रूम एक नंबर आहे रे. बट अशी आम्हाला वस्ती नाही करायची आज आहे अंघोळ वगैरे करून निघायचंय आपल्याला. सो पहिलं फ्रेश वगैरे होतंय, अंघोळ वगैरे करून रेडी होते. मध्य प्रदेश मध्ये पोहोचलो आज. 11:30 वाजायला आला आता सकाळचं. फायनली आता रेडी वगैरे झालो सगळी. त्याच्यासोबत आयो आहे, दादा आहे, कोपऱ्यावरची. काय बोलताय? ओके ना? मस्त आहे ना ट्रिप? आता मस्त एन्जॉय करू 7 दिवस. आता रेडी झालो. डायरेक्ट नाश्ताने जेवण एकत्रच आहे, कारण तर लेट झालंय. आता 12:30 वाजायला आलं. शर्ट कसं वाटतंय? शर्ट कसं आहे? शर्ट कसं आहे? कावला शर्ट. काय क्रेझी दिसते काय? फिरायला आले माझा लुकच लय बरं दिसते रे. ऐसा काय तर क्रेझी. चला आता डायरेक्ट जेवायला. काय नाश्ता आहे? चहा आहे का? नाश्त्याला फक्त चहा. बामणडोंगरीचा. हा, चहा पिऊया पहिला. सकाळचा काल चहा पिऊ आलो ना, चहाच नाही भेटला अजून. दर्शनाला जावं आहे आपल्याला फुल. हा धिंगाणा. तेव्हा दर्शनाला जेवल्यानंतर ना फोटो बिटो काढूया आपला. आता नाही नंतर करायचं. जेवायला रेडी झालाय सगळी थांबली जेवायला. आता जेवण रेडी झालं. पुंजन आल्यासारखी लाईन लागली. जेवायला पुंजन आल्यासारखी लाईन. आता जेवू बिवून निघू उज्जैनसाठी. उज्जैनांची 60 का 70 किलोमीटर बाकी आहे ना. उज्जैनला पोहोचल्या होता या साईट सीन वगैरे दर्शन बिर्शन करून डायरेक्ट रिटर्न आहे. जेव ना वस्ती करायची वाटतं. मला वाटलं आहे वस्ती नाही, उद्या अयोध्यासाठी जावं. जा लाईनला राहत या, ताट नाही भेटणार नाही तर. अर्ध्यांचा जेवण झाला तरी आम्ही लाईनीला. आवरी मोठी लाईन लागली. अजून लाईन आहे माग. मम्मी ये लवकर. वापर पण नाही भेटणार बघा. काय बोलतो? जेवलास का? उज्जैनला तो राहता येता एकदम बुक्का नको राहावं. थँक्यू. वापर नको का मम्मी? लोणचा टाक्या. बस झालं का? ट्रिपचा बेस्ट विषय आहे जेवण आपलं असतं मस्त. वरण भात ना आपली जेवायला बनवायला मसाला पासून सगळं आपलाच असतं. त्याच्यामुळं जेवायला मजा येते का. चला आता वरण भात मस्त जेवू आणि त्याच्यानंतर बघू कसा काय सीन झाला माहिती आहे का. आता जेवलो बिलो मस्त फोटो काढे होतो. माझ्याकडे फोटोग्राफरच नाही, मम्मीला काही जमच नाही विषय. लगायच फायनली चाललो उज्जैनला. आता 70 किलोमीटर लांब जाऊ. 2 तास लागतील. बस निघली सगळ्या 3 बस निघल्या टोटल. चाललो आता. चला विश काय बोलतो? चला अब सोमवार है मस्त दर्शन करूंगा. इंदौर शहर में जा रहे. इंदौर शहर से डायरेक्ट महाकाल के मंदिर में. खतरनाक रहा. थंडावा इथं काही वाटत नाही काय मम्मी? फायनली आता उज्जैनला पोहोचलो ना. मी रिक्षा ठरवतील तर त्याच्यान किती पॉईंट फिरवते बघू. किती रुपयांनी किती पॉईंट फिरवतो. सीटाचे किती पैसे असतात ते बघू. काल बाई राहून माफ पहिला कालभैरवला जात आहे. त्याच्यानंतर 250. ओके 250 रुपये. रिक्षा गेली आता किती? 250 रुपये पर पर्सन. 2 ठिकाणी फिरविल तो. महाकालेश्वर आणि कालभैरव. चला आम्ही कोण कोण आहो बघा. आयुष मावशी. चला जय महाकाल. चलो भाई.
और चाहिए? कितना चाहिए? हाँ कितना चाहिए टोटल? अरे ये 11 ही भी ठीक है, 12 कैसे भी ठीक है भैया, 12 कैसे भी ठीक है तो आप मेरे का बोलेगा तो रिक्षा बोलना दो का जगह तू बोलना शर्टम पसर की माणसावर का आता कालभैरवला आलो आता आम्ही. कालभैरवला विषय माहिती आहे ना तुम्हाला, दारू न्यावं लागतं. फर्स्ट टाइम आलोय उज्जैन मध्ये. बाकी अयोध्येला गेलोय, काशीला गेलोय, प्रयागराजला पहिल्यांदाच चाललो. आता आमची रिक्षा आहे थांबली आणि जाऊ दर्शनाला. चला जय महाकाल. महाकालचं दर्शन करायला थोड्या वेळानं जाऊ. दर्शन झाल्यावर बिकॉज मंदिर वाटतं लवकर बंद होतं. दारू बघा, दारू बाबाला दारू घ्यावं लागतं का? कितने का? 100 रुपया. क्या कह रहे थे इसमें? दारू भी लेना पड़ता है क्या? कालभैरव बाबाला सगळे दारू नेतात. दारू घेतली काय? दारू घेतली मॅकडॉल नंबर 1 250 रुपये. 250 लाईन बघा. मम्मीने ती ओटी घेतली आणि त्याच्यामध्ये दारू टाकू. काय झालंय तर मला ब्लॉगच नाही करता येईल. लई मोठी लाईन लागली दर्शनाला. हा लई मोठी आहे लाईन. किती वेळ लागते तर दर्शनाला. देव दारू पितय, देव दारू पितय. तो सायंटिफिक कोणला समजलं नाही का कसा होतंय. हा सगळा खंडून बिनून बाहेर काढलेला तरी कोणला समजला नाही. दारू जाते काय ते वेळेला दारू होतो ते आतमध्ये घेतो. डेंजर करते, डेंजर लाईन. गर्दी पण आहे पण फटाफट चाललेला आहे तर काही वाटत नाही. समोर मंदिर आहे. अजून किती टाइम लागते? 5:45 वाजले. लाईन म्हणा लागली भूक मारण्याची. बेकार भूक लागली नाही काहीच नाही खावायला. मम्मी तू पण पहिल्यांदा आलीस ना या? हा काय पहिल्यांदा टोपी पे काय या टोप्या घालून चालली. मी पहिल्यांदा चालू. मस्त वाटतंय पण गर्दी बघा, गर्दी गर्दी. मला लागलेली भूक मारण्याची. काकीने चॉकलेट दिली ना त्यावर जिंदा आहे मी, नाही तर चक्कर आली असते. फायनली आलो. हा आलो परला डायरेक्ट. 1 तास झाला कंप्लीट. 1 तास झाला लाईन. गर्दी 1 तास झाला लाईनिंग. फायनली पोचलो आता कालभैरव उज्जैन. क्रेझी भाई क्रेझी. पण फटाफट चालायचं. एका जागा थांबलो नाही गया. आता चालू तू कवा असतो.
पण नाही घेतला. हा नाही घेत, नाही जाऊन देत. चल धक्का बुक्की करतात. बेकार 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 धक्का बुक्की आणि बघायला भेटला बस तर असं, बट काही अर्पण नाही करता आलं. दारू आता करा गे मम्मी ते. चला जय भोलेनाथ. काही नाही टेन्शन. त्याला झालं दर्शन काल भैरवचा, आता त्याला महाकालचे दर्शन आले. काय दारू सगळी भीतीवर टाकली लोकांनी, काय ऍक्सेप्ट नाही करत ना, तर अख्खी भीती वत्ता नाही अशी काय. हे बघा यान काय म्हणणार आहे, देवाला जाणार आहे अर्पण आहे टाकून काय म्हणणार आहे दारू बरा वाटलं. चल चला झाला दर्शन. एक तास थांबून काय सीन. हा कालभैरवरून आलो महाकालेश्वरला. दमलो डायरेक्ट दमलो. 8 वाजता चला आता दर्शन करू. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे महाकालेश्वर. दर्शनाला जावाच्या आधी चाय चाय चाय. हा हाता बरा वाटला. काय डोका दुखावता गोष्टी. हे ठिकाणी संध्याकाळच्या टायमिंगला यायला पाहिजे होतो आम्ही तरी. चला दर्शन करणं महत्वाचं आहे आपल्याला. पहिला दर्शन करू त्याला. कर्नाकवाई बाय आहे आता. अरे सर मला आलंच येत होता म्हणा. आलो तर एकदम वेगळीच एनर्जी फील झाली. भारी एनर्जी. आमच्याकडे टाइम कमी आहे त्याच्यामुळे पास बघून VIP पास 200 रुपये असतं का पर पर्सन. 250-200 काहीतरी असतं तर ठीक आहे. बट तसा लवकर होते कारण लवकर जावं द्या आम्हाला. आम्ही लेट झालो. आता 8 वाजला. 8 रात्रीचं. पास काढला एक आता 250 रुपयाचा प्रत्येकाचा पास. असं सगळंही पास काढलं. 15 ते 20 मिनिटांत दर्शन होते बोलतो. बघूया कसा होता. बिना सामान के ना. बिना सामान के. बिना सामान के ना. सामान लू या नहीं. एक ले लो. तेरे को कितना टक्का मिलेगा इसका. घेतला काय. टोपी का आरती नाही चुकस. मम्मीने टोपी का हलून ठेवली का. लुक खराब केला अख्खा. चला कसला वाटतंय यार. खतरनाक पॉझिटिव्ह वाईब आहे. एनर्जीच भारी आहे. अवरे सर मी आलसलेलो आता. साऊंड ऐकून ऐकून असं एकदम भारी. आमची एनर्जीच खतरनाक आहे. वाव. मोबाईल अलाउड नाही काही काही ठिकाणी. मोबाईल अलाउड नाही बाई. आम्ही VIP लाईन मध्ये आलो. मी एकदम खाली आहे. चला फटाफट चालून सगळी. फास्ट VIP लाईन बरं आहे. मग जर येत असेल तर टाइम वाचवायचा असेल आपल्याला. वगैरे लांबचं चालतो. काय मंदिर आहे बाई. खतरनाक बाई. 5 मिनिटांना आहे पोचलो आणि दर्शन करूया. एवढं भारी भारी सीन आहे आतमध्ये. बट मोबाईल अलाउड नाही. गर्दी बघा गर्दी. हर महादेव. चला जय शंभू नारायण. दर्शन ते दिवशीच बोललो मी तर मला 12 ज्योतिर्लिंग करायचा देवाची इच्छा नाही.
झाला परफेक्ट नियम नाही दर्शन भारी बघायला भेटला प्रॉपर. मला एक फास्ट दर्शन झाला VIP काउंटर मला पटापट दर्शन झालं 5 ते 10 मिनिटामध्ये. 3 एक नंबर काय नाही भारी ना दर्शन मस्त झाला त्याबद्दल एक नंबर वाटतं. आतमध्ये जाऊ त्याला खतरनाक बाई खतरनाक. पहिलेच्या काळानं अशा करीत लय भारी बनवलंय. एक नंबर दर्शन झाला परफेक्ट मागलचा खतरनाक बाई खतरनाक झालं दर्शन. आता अजून एक कोणता तरी ठिकाण होता ना कसला भारी बनवलाय अशी एक नंबर बाई. कॉरिडॉर का कॉरिडॉर खतरनाक म्हणजे एक एक मूर्त्या आवऱ्या भारी बनवल्या. पुढं बघा काय आहे बाई खतरनाक आहे सगळं. कचरा पैसा जायचा आहे. घेतली रबडी घे चल पैसा लागतंय बघ चांगलाय का आयुष खाय रबडी टेस्ट करून बघ. हा ओके किंमत दे दो ना एक रबडी बिबडी काही ना काही खाते खाल्ला चला तरी चालू पोट जाडावून करायला काय ओके भारी आहे. वाटला काय मजा आली. दर्शन बिर्शन झाला मस्त. खतरनाक आहे बाई खतरनाक. आता थंडी पण आली थंडी वारली मजा येईल. आम्हाला अजून आमच्या रूमवर रिटर्न जावायचं आहे त्याला 2 तास लागतील जावायला. आताच वाजलं 9:30 आयुष्यपत ना अजून एक कॉरिडॉर फिरायचा होता तो राहू दे बरा नेक्स्ट टाइम काव तरी येऊ तो फिरू काय मम्मी कारण तर लई मोठा आहे तो कॉरिडॉर पक्का मोठा आहे बघायला लई भारी आहे पण टाइम नाही आमच्या होता. गाडी दे रहा है कितने का गाड़ी दे रहा है बोल कितने का देगा 15,000 चलो अभी ले ले गूगल पे दे चल 15,000 तो कुछ भी नहीं एक दिन में कमा लेते हैं हम. ऐसा तुझे लगेगा क्या यार रख ले अपने साथ. कितना है धंधा दिन का 300-400 ही धंधा है तेरा. और ये एक कितने का ये कितने का ये 100 रुपए का 300-400 ही तो धंधा. भाई मुंबई आजा शाहरुख खान बन जाएगा. एक स्टाइल अच्छा है तेरा शाहरुख खान बन सकता है. ये पान खाना बंद कर दे क्या खाए बीमल चलो थँक्यू अच्छा लगा बात कर. ऐसा मला स्ट्रेंजर लोकांची बोलायला आवडतं बट आवरूसा पोरे आहे तो कमाईलाही कमी आहे वाटतं नाही तर मी धंदा टाकायचा विचार करू. चाय सेकंड हां हां जावाच्या आधी एक चाय पिऊ दे बरं दर्शनाच्या आधी एक पिऊ. बस जवळ पोचलो आता बसमध्ये बसून डायरेक्ट रूम जेवायला. ही बस आमची चला रिक्षावाल्याचं पैसे देऊन दे हिसाब बरोबर चलो. एक तेरा
दो मेरा. बस मध्ये आलो होता आणि बस मधली आमची मंडळी बघा काय बोलता. हर हर महादेव. कोण आहे बघूया. दिसत नाही का. नमस्कार नमस्कार. चला चला मस्त. कशी आहे आपली ट्रिप. व्यवस्थित ना. काय बोलता ये. नमस्कार. हा सगळ्यांचा नमस्कार. चला थँक्यू. फुल एन्जॉय करू. आमच्या भावाला सबस्क्राइब करा, लाईक करा. थँक्यू. गेल्या वर्षी नेपाळ ट्रिपला गाडी होती ना ती परफेक्ट आहे. ते असं वाटतंय आपल्याला बेडरूम म्हणून पण मजा नाही. नीट शिटाव बसायला नाही जमत. पहिले कसं कोण येऊन कोणत्या शिटाव बसायचा. माझ्या घराची वरती गेलते आम्ही कॅटबीट खेळायचो. यांचा विषय खेळा बिलाला नाचायला नाही जमत. 2 तासानंतर फायनली आता हॉटेलवालो. आयुष्य दमलो. गाडीने झोपूच नाही मला. झोपात होता बरं. झोपतंय ना नंतर ब्लॉग एडिट करेल बरं. उद्याचा काय विषय काय माहिती. आता भूक लागली. 12 वाजलं रात्रीचं. जेवायला मस्त गुलाबजाम पापड लोणचा आणि डाल भात. जेवतोय आता 12 वाजायला आला. मस्त असते सगळे जेवताना का काय पण काय जेवतंय. अजून 2 बस येवाच्यात आमची पहिली चालली. जेवून घेते काय. ओके ना जेवायला बिवायला. योच तर फायदा आहे. फायदा आहे ना जेवायचा. प्रयागराजला बोलतो 300 किलोमीटर लाईन लागली. ट्रॅफिक. आम्हाला लेट पोचवलं तरी चाललं. आता रूम आलो वरती परत ना जायत स्टे करायचा. प्लॅन चेंज केला. आयात स्टे करायचा आहे. मस्त दमलेलो होतो. झोपू मस्त आता. आणि ब्लॉग इथंच एंड करते. आजचा उद्या सकाळी भेटू. सकाळी 7:30ला रेडी होऊन निघायचं आम्हाला अयोध्यासाठी. अयोध्या 800-900 किलोमीटर आहे. बघू कसा उद्याचा दिवस कसा प्रवासानच जाईल बहुतेक. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून सांगा. आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉग. बाय.